नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 25 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय की काल ऊर्जा शिंदे जी आहे तर ती संतोषला घेऊन येते आणि म्हणते की आम्हाला उशीर तर नाही ना झालेला, म्हणून आता लगेच जज साहेब म्हणतात कोर्टाच्या कारवाईला लगेचच सुरुवात करा म्हणून. आता अर्जुन म्हणतो की लॉर्ड मला संतोष लांडगे यांना काही प्रश्न विचारण्याची ना परमिशन मिळण्यात यावी म्हणून. आता जज साहेब सुद्धा लगेचच अर्जुनला परमिशन देतात आणि आता आपण पाहतोय की संतोषला ना विटनेस बॉक्समध्ये उभं केलं जातं. आणि आता बघा आज आहे ना संतोष हा खुनाचा आरोप स्वतःवरती घेणार आहे. तर आपण पुढे पाहतोय की अर्जुन आता संतोषला प्रश्न विचारायला लागतो. संतोष त्याची नजर चुकवत असतो. आता अर्जुन म्हणतो की मिस्टर संतोष, जेव्हा खून झाला तेव्हा तुम्ही तिथेच हजर होतात बरोबर आहे? तर संतोष म्हणतो की हो म्हणून. आणि आता संतोषनं फक्त खाली मान घालून उभा असतो. अर्जुन म्हणतो की तुम्ही खून होताना पाहिलं तर तुम्ही ना प्लीज कोर्टाला सांगा की हा खून कोणी केला आणि दोषी कोण आहे म्हणून. आता असं म्हटल्यानंतर सगळेजण ना त्या संतोषकडेच बघायला लागतात, म्हणजे जज साहेब आणि सगळेजण. तर संतोष म्हणतो की शांताचा खून असं म्हणून बराच वेळ पॉज घेतो एकतर, आणि त्यानंतर सांगतो की शांताचा खून मी स्वतः केलेला आहे म्हणून. आता असं ऐकल्यानंतर जेव्हा संतोष म्हणतो ना की शांताचा खून दुसरा कुणी नाही तर शांताचा खून मीच केला, अर्जुनला तर मोठा धक्काच बसतो. आणि अर्जुन सहित सायली चैतन्य सगळ्याला ना शॉक बसतो की हा असं काही बोलतोय म्हणून. तर बघा हा या प्रियाने ना खूप मोठा गेम केलेला असतो आणि संतोषला ना ब्लॅकमेल केलेलं असतं. आता ही प्रिया म्हणते अर्जुन सायली तुम्ही काय मला मूर्ख समजतात काय, आणि म्हणते की आता बघा ही केस कोण जिंकता येते असं ही प्रिया मनातच म्हणत असते. आणि आता प्रिया सगळं आठवते की तिने संतोषला कसं ब्लॅकमेल केलेलं आहे ते. तर आपण पाहतोय की इकडे अधिराजला वेड्यात काढून ही प्रिया जेलमध्ये गेलेली असते संतोषला भेटण्यासाठी म्हणून. आणि आता संतोषच्या समोर जाते आणि त्याला म्हणते की जर का तू अर्जुन आणि सायलीच्या हाताला लागलास ना आणि जर त्यांच्यासमोर तुझं थोबड उघडलंस ना तर माझे इतकं वाईट कोणीही नसेल, लक्षात ठेव. आणि जेलमध्ये जाऊन ही धमकी देते अक्षरशः या संतोषला आणि म्हणते मी असं ओळखलंय की तुझी बायको खूप सुंदर आहे, देखणी आहे. अरे तिच्या चेहऱ्यावर जर का असे सूर्याचे ओरखडे आले तर ती कशी दिसेल नाही का. आणि मी ऐकलंय की ती आजारी असते, तिचं ऑपरेशन करायचं आहे. मग हे सगळं तू माझ्या मदतीशिवाय कसं करणार आहेस. हे बघ संतोष, मी काय सांगते ना हे तू आता नीट ऐक. तुझ्या बायकोचं ऑपरेशन व्हावं असं जर का तुला वाटत असेल ना तर तुला शांताचा खून हा स्वतःवरती घ्यावाच लागेल म्हणून. आणि संतोष बिचारी इतका घाबरलेला असतो आणि या प्रियाने जेलमध्ये जाऊन त्याला धमकी दिलेली असते. आता संतोष म्हणतो काय मी स्वतःवरती खुनाचा आरोप करायचा. तर प्रिया म्हणते हो, तू जेलमध्ये जाशील आणि तुझ्या बायकोचा ना जीव वाचेल आणि तिचं ऑपरेशन लवकरात लवकर व्हावं यासाठी ना मी प्रयत्न करेन आणि याची तू काळजी करूच नकोस. संतोष म्हणतो मला फक्त माझी बायको बरी झालेली हवी आहे म्हणून. प्रिया म्हणते होईल, तुझी बायको बरी होईल पण तू कोर्टामध्ये मला वाचवल्यानंतर, नाहीतर नाही. संतोष म्हणतो जर का माझ्या बायकोचा जीव वाचणार असेल ना तर मी हा गुन्हा स्वतःवरती घ्यायला तयार आहे म्हणून. आणि प्रिया एकदम खुश होते आणि हे सगळं आठवत असते. आणि प्रिया आता कोर्टरूममध्ये बसलेली असते त्यावेळेस अर्जुन म्हणतो सिरियसली अरे तू काय बोलतोयस हे म्हणून, कारण आता संतोष म्हणाले असतो ना की हा खून मीच केलाय म्हणून. आणि आता आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो संतोष तू असं का सांगतोयस की तू खून केलायस म्हणून. हे बघ तू कोणाला तरी तुला कोणी ब्लॅकमेल केलेला आहे का, तू कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस का. अर्जुन आता खूप संतोषला प्रश्न विचारतो तुला कोणी धमकी दिली आहे का, अरे तू खोटं का बोलतोयस तू. कारण संतोष म्हणतो हे बघा हेच खरं आहे, मी खोटं वगैरे बोलत नाही, जे सत्य आहे मी तेच सांगतो. त्यावेळेस मला शांताचा खूप राग आला होता आणि तुम्हाला सांगू का मी खरं तर तिथे शांताचा खून करायला गेलेलोच नव्हतं, पण काय झालं ना की माझा तोल कसा सुटला ना ते मला समजलंच नाही, मला ते काहीच कळालं नाही असं संतोष म्हणतो. आणि म्हणून मी तिथलाच एक सुरा घेऊन परत त्याच्यावरती वार केले आणि असा करायला लागतो. आणि आता ना इथून पुढं ना म्हणजे मनानेच तयार करून स्टोरी हा संतोष कोर्टामध्ये सांगतो. आणि जज साहेब आणि सगळेजण ना ते संतोष जे काय सांगत असतो ते ऐकतात, म्हणजे आपल्याला थोडा आता म्युझिकली दाखवलेला आहे. पण अर्जुनला आणि सायलीला खरंच खूप मोठा शॉक बसलेला असतो की संतोषने खुनाचा आरोप स्वतःवरती का घेतला म्हणून. आणि प्रिया खुश असते. आता जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट प्रभू तुम्हाला या साक्षीदाराची उलट तपासणी वगैरे घ्यायची आहे का. तर ॲडव्होकेट प्रभू म्हणतात की नाही. आता जज साहेब म्हणतात की अर्जुन सुभेदार यांनी खून केला आहे याबद्दलचे तुमच्याकडे काही पुरावे आहेत का, आणि असतील तर ते तुम्हाला सादर करायचे आहेत का. तर निरंजन प्रभू म्हणतात की नो युअर, आणि नो म्हणतात आम्हाला मग काही पुरावे सादर करायचे नाहीत म्हणून. आता जज साहेब म्हणतात की मला संतोष लांडगे, आता आपण पाहतो की जज साहेब म्हणतात की मला संतोष लांडगे यांची जी साक्ष आहे तर ती ग्राह्य मानावीच लागेल म्हणून. आणि बघा आता जज साहेब म्हणतात की प्रत्यक्ष गुन्हेगारानेच गुन्हा कबूल केल्यानंतर हे कोर्ट असा निर्णय देत आहे की संतोष लांडगे याला अजन्म कारावासाची शिक्षा
शिक्षा सुनावली जात आहे म्हणून. आता संतोष तर शिक्षा सुनावल्यानंतर अक्षरशः रडायला लागतो. त्याला खरंच खूप वाईट वाटतं आणि प्रियाना खुश होत असते. पुढे जज साहेब म्हणतात की आणि अर्जुन सुभेदार यांची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता होत आहे म्हणून. खरंच अर्जुन आणि सायलीला अर्जुन सुटला याच्या आनंदापेक्षा ना संतोषला आता जेल होती याचं ना दुःख जास्त वाटत असतं. आता जज साहेब तिथून निघून जातात. सगळेजण उभे राहतात. पण अर्जुन आणि सायली कंटिन्यू ना रागाने या प्रियाकडेच बघत असतात. आणि ही प्रिया अतिशय निर्लज्ज दाखवलेली आहे आणि बापरे इतकी बेफाम आणि भयानक दाखवली ना प्रिया की बस. प्रेक्षकांना आजचा सुद्धा भाग खूप सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही ना टीव्हीवरती नक्की बघा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. अर्जुन आता म्हणत असतो की ऊर्जा थँक्यू सो मच, तू संतोषला वेळेवर घेऊन आली नसतीस ना तर खरंच खूप प्रॉब्लेम झाले असते म्हणून. सायली म्हणते हो ना ऊर्जा, आज तुझ्यामुळे हे खुनाच्या आरोपातून मुक्त झालेत ग. आणि सायली म्हणत असते की ऊर्जा खरंच तुझे आभार कसे मानावेत ना मला ते कळत नाही. ऊर्जा म्हणते सायली तर अगं तू आभार कशाला मानतेस? अर्जुन दादाला माहिती ना एक वकील त्याच्या डोळ्यांच्या समोर एका निर्दोष माणसाला शिक्षा झालेली कधीच नाही बघू शकत म्हणून. आता अर्जुन म्हणतो की हो म्हणून. आता चैतन्य पण खुश असतो हा तिथे. आता ही प्रिया बघा जेलमधून नसं आता कोर्टरूममधून आहे ना सगळे गेलेले असतात. आता ही प्रिया अर्जुनच्या समोर येते आणि म्हणते की अर्जुन कॉंग्रॅच्युलेशन्स हा म्हणून. आणि त्या प्रियाचा इतका राग येत असतो ना सगळ्यांना की बस. प्रिया म्हणत असते तू सुटलास ना खरंच मला ना खूप बरं वाटतंय रे म्हणून. आता अर्जुन आणि सायली दोघीसुद्धा त्या प्रियाकडे ना खूप रागाने बघतात. प्रिया म्हणते बरं येते मग असं म्हणून आता ती कोर्टरूमच्या बाहेर जाते. आणि बघा हां पुढे आपण पाहतोय की इकडे सायली जी आहे तर ती म्हणत असते की ऊर्जा आमच्या घराला तू खरंच खूप मोठ्या संकटातून वाचवलंच ग म्हणून हात जोडून म्हणते खरंच तुझी खूप आभार. ऊर्जा म्हणते सायली ते असं काहीच बोलू नकोस बरं, मी एवढं काहीच केलेलं नाही आहे. मी ना हे सगळं फक्त तुझ्या आणि अर्जुन दादाच्या मैत्री खातर केलं आहे ग, तू असं नको म्हणूस आणि हात वगैरे जोडू नकोस असं म्हणून. ऊर्जा सायलीच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते मी फक्त तुमची मैत्री निभावली म्हणून. चैतन्य म्हणतो बरं अर्जुन पोलीस संतोषला घेऊन आता बाहेर चाललेले असतील तर आपल्याला ना आता पटकन संतोषला भेटायला हवं. अर्जुन म्हणतो की हो चल म्हणून. आणि आपण पाहतोय की आता चैतन्य आणि अर्जुन संतोषला भेटण्यासाठी जातात. आता कोर्टरूमच्या बाहेर सायली अर्जुन ऊर्जा आणि चैतन्य सगळेजण उभारलेले असतात. आता पोलीस आहेत ना संतोषला घेऊन येतात. तेव्हा अर्जुन म्हणतो संतोष तू खुनाचा आरोप स्वतःवरती का घेतलास? ऊर्जा म्हणते अरे लोणावळ्यामध्ये तर तू सगळं मला खरं सांगितलं होतंस ना आणि मग ऐन वेळेला खुन्याचं नावच बदललंस, असं का केलंस तू असं ऊर्जा म्हणते. तेव्हा संतोष म्हणतो हो कारण खरा खुनी ना मीच आहे म्हणून. आता ऊर्जा म्हणते डोळ्यात बघून माणसं ओळखता येतात मला संतोष, आधी तू खरं बोलत होतास आणि आता तू खोटं बोलतोय असं जे ऊर्जा म्हणते. तरीही संतोष कबूल करत नाही. सायली म्हणते कुठल्या तरी खूप मोठ्या अडचणीमुळे तुम्ही ही जोखीम उचलताय ना, अहो तुम्ही स्वतःचं आयुष्य पणाला लावताय, पण आम्ही ना गप्प बसणार नाही आहोत. अर्जुन म्हणतो हो संतोष खऱ्या खुन्याच्या विरोधातली सगळी पुरावे आम्ही शोधून काढणारच. आता असं म्हणल्यानंतर संतोष अजूनही काहीच बोलत नाही. अर्जुन पुढे म्हणतो हे बघ तुझी इच्छा असू किंवा तुझी इच्छा नसू पण मी तुला जेलमधून बाहेर काढणारच म्हणून. आणि अर्जुन असं म्हणतो की जा आता चल. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात चला रे याला घेऊन म्हणून. आणि आता पोलीस त्याला घेऊन जातात. आपण पाहतोय की आता लगेचच संतोषला तिथून नेलं की ही प्रिया लगेच टाळ्या वाजवत येते ना बाहेर आणि लगेचच म्हणायला लागते की वा म्हणून. आणि म्हणते की नाही म्हणजे संतोषने आतमध्ये कोर्टात त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली नाही तरीसुद्धा तुम्हाला तो निर्दोष वाटतोय का? कारण हिने सगळं बोलणं ऐकलेलं असतं ना या सगळ्यांचं म्हणून ही प्रियाना असं बोलत असते. आपण पुढे पाहतोय संतोष तुम्हाला अजूनही निर्दोष वाटतोय का असं प्रिया म्हणत असते. आणि म्हणते की हा ही आळ तुम्हाला आता माझ्यावरतीच टाकायचं आहे नाही म्हणजे आता हे सगळं करून तर झालं आहे पण तुम्ही माझ्यापर्यंत अजून पोचू नाहीच शकलेलात म्हणून. आणि प्रियाना भलतीच खुश असते स्वतःवरती ना, तिला खूपच कॉन्फिडन्स असतो. आता ऊर्जा येते आणि अक्षरशः तिच्या थोबाडीतच देते ना. चैतन्य तर बघतच राहतो आणि हसायला लागतो. इतक्या ऊर्जा पटकन प्रियाच्या थोबाडीत देते ना आणि म्हणते की बास प्रिया तू ना आता तुझं तोंड बंद ठेवलंच ना तर आता ठीक होईल म्हणून. आणि इतक्या रागाने ऊर्जा तिला बोलत असते आणि म्हणते आता जरा जपून राहा कारण आता तुझा कुठलाच वार सायलीताई आणि अर्जुन दादावरती काम करणार नाही ना हे तू नीट लक्षातच ठेव म्हणून. आता असं म्हणून तो प्रिया खूप चिडते. ऊर्जा म्हणते की हे बघ तुझं सत्य कधी ना कधी तर सगळ्यांच्या समोर आल्याशिवाय ना राहणारच नाही आहे कळलं का तुला म्हणून. आता प्रिया इतकी संतापते ना त्या ऊर्जावरती की बस. आणि मग ते तू कोण होतेस ग मला थोबडीत मारणारी. आणि आता बघा सायली पुढे येते आणि ऊर्जेचा हातात घेऊन म्हणते ती माझी मैत्रीण आहे, तुला काय वाटलं की तू मला एकटं पाडशील आणि हे कधीच बाहेर पडणार नाही. सायली जबरदस्त तिला आता या प्रियाला उत्तर देते. हां आता ही
सायली म्हणते पण मी एकटी नाही आहे अगं, माझी एक मैत्रीण माझ्या मदतीला आणि हे चुटकीसरशी ना बाहेर आले. इथून पुढे माझ्या 12 मैत्रिणी एक एक करून ना तुझा हा मुखवटा फाडतील, लक्षात ठेव म्हणून. आणि प्रेक्षकांना आता इथून पुढे ना थोडासा महासंगम एपिसोड सुरू होणार आहे. सायली म्हणते की लक्षात ठेव प्रिया, आता इथून पुढे ना तुझा मुखवटा फाडण्यात येणार आहे म्हणून. आता प्रिया ना इतके रागाला जाते आणि आता तिथून निघून जाते. आता प्रिया तिथून निघून गेल्यानंतर आता या सायलीला आणि ऊर्जाला एकदम छान आणि पॉझिटिव्ह असं वाटायला लागतं. आता आपण पाहतोय पुन्हा संध्याकाळचा सीन. आता अर्जुन, सायली, आता हे चैतन्य हे सगळी ना कोर्टातूनच संध्याकाळी घरी आलेले असतात. आणि आता कल्पनाताई यांचं ना पहिल्यांदा तर प्रतिमात्या ना या सगळ्यांवरती ना आता ओवाळून टाकतात तुकडा. आणि त्यानंतर प्रतिमात्यात तुकडा ओळून टाकतात. कल्पनाताई आता अर्जुनचं औक्षण करतात, त्याला गंध वगैरे लावून. आणि आता अर्जुन सायलीचं खरंच खूप कौतुक होत असतं अर्जुन सुभेदार याच्या घरामध्ये. आता अर्जुनची निर्दोषमुक्तता झाल्यामुळे ना सुभेदारांच्या घरातलं वातावरण अतिशय आनंदी दाखवलेलं आहे. आता कल्पनाताई अर्जुनचं औक्षण करतात आणि म्हणतात की अर्जुन तुझं ना अगदी मनापासून अभिनंदन म्हणून. आणि अर्जुन खूप छान स्माईल करत असतो. किती अर्जुन सुंदर दिसतोय ना. आता बघा कल्पनाताई म्हणतात या म्हणून. आता सगळेजण पुन्हा सुभेदारांच्या घरामध्ये जातात आणि सगळेजण आता सोफ्यावर बसलेले दाखवले. तर आता ही प्रियासुद्धा अश्विनसोबत तिथे येतेच आणि ही ना प्रत्येक ठिकाणी आहेच आता मध्ये मध्ये बोलायला. आता बघा सगळेजण घरामध्ये येतात, सोफ्यावर वगैरे बसलेले असतात. आणि आता अस्मिता म्हणते अर्जुन, मी तुला त्या दिवशी म्हणाले होते ना की तू नक्की सुटणार या केसमधून. माझ्या मनात अजिबातच शंका नव्हती याबद्दल. आणि आता अस्मिता म्हणल्यानंतर प्रियाचं नेहमीप्रमाणे तोंड गांजालेलं असतं. प्रतापराव म्हणतात अर्जुन तू ही केस खरंच खूप छान लढलास. अरे कोर्टामध्ये काय घडतं याचे डिटेल्स आम्हाला चैतन्य देत होता ना. आणि आता अर्थातच त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे, पण आमचं टेन्शन वेगळंच होतं म्हणून. आता असं प्रतापराव म्हणतात आणि पुढे म्हणतात की कारण यावेळी आरोपी म्हणून तू उभा होतास, त्यामुळे आम्हाला जरा जास्त टेन्शन वाटत होतं. चैतन्य म्हणतो काका तुम्हाला सांगतो ऊर्जेची जी काही मदत झाली ना त्याचा खूपच फायदा झाला हो आम्हाला म्हणून. आणि असं चैतन्याने म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो हो ना खरंच तू, सायली, इन्स्पेक्टर सावंत हे होतेच माझ्या मदतीला, पण ऊर्जा त्यात सामील झाली आणि मग काय, मग आम्ही जिंकणारच होतो असं अर्जुन जेव्हा सांगतो तेव्हा सगळेजण खुश होतात. सायली म्हणते पण चैतन्य भाऊजी खरंच तुमची सुद्धा ना खूप मदत झाली आम्हाला, तुमचे खूप खूप आभार म्हणून. चैतन्य म्हणतो एक मिनिट आभार आणि हे असे अजिबात नाही सायली वहिनी, मी आता तुला ना माझ्या आवडणाऱ्या पदार्थांची लिस्ट पाठवणार आहे. आम्हाला सगळ्यांना मिळून ते बसून खायला घालायचेत आणि लिस्ट अशी काही फार मोठी नाही आहे, 70-80 पदार्थच असते. आता सगळेजण हसायला लागतात ना. 70-80 पदार्थांची छोटी लिस्ट म्हटल्यानंतर सायली म्हणते बरं मी नक्की करेन. आता सुमन काकू म्हणते अर्जुन तू निर्दोष आहेस हे आम्हाला माहितीच होतं रे, पण काळजी वाटायची ती वाटतेच ना रे. अर्जुनला आता सुद्धा ना सगळ्यांच्या घरच्यांचे इमोशन समजत असतात. आता सुमन म्हणते की अरे सगळे पुरावे तुझ्या विरोधात होते, पण तू खूप कमी वेळामध्ये स्वतःला निर्दोष सिद्ध केलंस म्हणून. आणि प्रियाला नाही वाईट वाटत असतं. अर्जुन म्हणतो हो सुमन काकू, ही केस माझ्यासाठी आजपर्यंतची सगळ्यात कठीण केस होती. आणि अर्जुन पुढे म्हणतो की कारण काय ना की आजपर्यंत मी माझ्या क्लायंटला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ना पुरावे शोधत होतो, पण यावेळेस ना मला माझ्यासाठी पुरावे शोधायचे होते म्हणून ना मला थोडासा स्ट्रेस आला होता. आणि पण आरोपीच्या त्या पिंजऱ्यामध्ये उभारून कसं वाटतं ना हे ना मी पहिल्यांदाच माझ्या लक्षात आलंय म्हणून. अर्जुनने आता हे फील केलेलं असतं की एक आरोपी म्हणून काय असतो ते. आता अस्मिता म्हणते अर्जुन आता हे संकट पूर्णपणे संपून गेलंय ना, आता या विषयावरती चर्चाच नको बरं, सोडून देतो विषय म्हणून. कल्पनाताई सुद्धा म्हणतात अगदी खरंय विमल, आज आपण सगळं जेवण अर्जुनच्या आवडीचं बनवायचं. विमल म्हणते हो आई, हो ताई, सायलीताईंनी मला अगोदरच सांगून ठेवलं होतं, त्यामुळे ना सगळी तयारी झालेली आहे म्हणून. कल्पनाताई म्हणतात हे असं चौफेर लक्ष ठेवणं कोणीही ना सायलीकडून शिकावं म्हणून. आता असं म्हटल्यानंतर आता या सायलीचं कौतुक होतं, हे प्रियाला काही आवडत नाही. आता लगेच सुमन काकू म्हणते वहिनी अर्जुन सायलीची दृष्ट काढा ना. कल्पनाताई म्हणतात हो काढते आणि म्हणतात की विमल मीठ घेऊन ये म्हणून. आता विमल ही मीठ मोहरी वगैरे काही आणून देते. आणि आता कल्पनाताई अर्जुन आणि सायली या दोघांची सुद्धा ना दृष्ट काढतात. आल्या गेल्यांची, शेजारपर्यंतची, वाईट नजरेची, सगळ्याची दृष्ट निघून जाऊ दे, तुम्हाला कोणाची दृष्ट लागू नये असं कल्पनाताई म्हणतात. आणि आता सायली अर्जुनची छान अशी दृष्ट काढतात कल्पनाताई. प्रतापराव म्हणतात बरं अर्जुन सायली तुम्ही दोघेही आता खोलीत जा आणि आराम करा, डायरेक्ट जेवायलाच खाली या. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो हो आणि आता उठायला लागतो. इतक्यातच आहे ना अश्विन म्हणतो एक मिनिट मला ना तुम्हा दोघांना काहीतरी दाखवायचं आहे म्हणून. आता अश्विन ते दाखवतो, ती न्यूज असते जे पत्रकारांनी कोर्टामध्ये अर्जुन सायलीला प्रश्न विचारलेले असतात ना, तोच पत्रकार आता बातमी देत असतो मोबाईलमध्ये. आणि
आणि सांगत असतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची शांता खून प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेली आहे. असं दिसून आलेलं आहे की त्यांच्या कुठल्या तरी शत्रूने त्यांना मुद्दामून अडकवण्याचा प्रयत्न केला होता म्हणून. आणि परंतु नेहमीप्रमाणे अर्जुन सुभेदारांनी ही सुद्धा केस जिंकून स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं आहे आणि हे दाखवून दिलं की त्यांच्यासमोर कोणीही जिंकू शकत नाही. प्रिया लगेच गान तोंड करते. पुढे पत्रकार म्हणतो, आजपर्यंत एकही केस न हरल्याचा अर्जुन सुभेदार यांचा रेकॉर्ड आता अबाधित राहिला आहे. त्यामुळे आमच्या चॅनलतर्फे सुभेदार यांचे खूप खूप अभिनंदन म्हणून. आता सगळेजण खूप खुश असतात. ही बातमी ऐकून प्रिया तर अक्षरशः दातच खायला लागते. घरातले सगळेजण आहेत ना टाळे वाजवतात अर्जुनसाठी म्हणून. खरंच आज अश्विनसुद्धा खूप खुश असतो. प्रतापराव म्हणतात, अरे कालपर्यंत तुझ्याबद्दल किती वाईट बातमी देत होते आणि आता बघ काय बोलतायत ते. आता असं झाल्यानंतर चैतन्य म्हणतो, बघा ना 180 डिग्री टर्न मारला आता या पत्रकारांनी म्हणून. आता प्रतिमा त्या म्हणतात की त्या दिवशी हे सगळेजण घरावरती मोर्चा घेऊन आले होते ना, तेव्हा आम्ही केवढे घाबरलो होतो. काय भयानक असतात हे, पण शेवटी या सगळ्यांना सुद्धा ना मान्य करावंच लागलं की तू जिंकलास म्हणून. आता अर्जुनचं ना खरंच सगळेजण खूप कौतुक करत असतात. प्रिया म्हणते, मला वाटलं होतं अर्जुन आता जेलमध्ये जाईल आणि मी सेफ राहील, पण आता अर्जुन आणि सायली परत हात धुवून माझ्या मागं लागलेत. यांनी जे काही पुरावे मिळवले असतील ना ते नाहीसे करण्यासाठी मला आता पैसा तर लागेलच आणि तो फक्त आणि फक्त आता धैर्याजकडूनच मिळू शकतो. अस्मिता म्हणते, सायली अर्जुन आता थांबू नका, जा ना जाऊन ना रूममध्ये जाऊन आराम करा. आता अर्जुन सायली उठतात आणि आता रूममध्ये जायला निघतात. म्हणजे अगदी ते जिन्याच्या पायरीवरतीच असतात. इतक्यातच प्रिया म्हणते, अश्विन माझी नाही का अर्जंट मीटिंग आहे तर मी ऑफिससाठी निघते. अर्जुन सायली जिन्यावरून बघायला लागतात ना. अश्विन म्हणतो, अगं आत्ता मीटिंग, आता रात्र झालेली असते ना. आता अश्विन म्हणतो, एवढ्या रात्री कसली मीटिंग आहे तुझी. सगळेजण सुभेदार फॅमिली ऑल प्रियाकडे बघायला लागतात ना. प्रिया म्हणते, अरे एक क्लायंट US वरून आलाय ना आणि उद्या पहाटेची त्याची लगेच फ्लाईटसुद्धा आहे, तर त्या अगोदर आम्हाला त्याला काही डिझाईन्स दाखवायची आहेत. नाही मी उशीर नाही करणार, पण आई बाबा मी निघाले तर चालेल ना. आता असं म्हणल्यानंतर प्रतापराव म्हणतात, अगं आम्हाला काय विचारतेस, तुझ्या नवऱ्याला विचार आणि जा, त्यात आमचं काही म्हणणं नाही आहे. लगेच बघा अश्विन म्हणतो, ठीक आहे तुझं कामसुद्धा ना माझ्यासारखंच आहे, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 असं नाही येऊ शकत. अरे ही काही डॉक्टर आहे का, हिची कशी अशी ड्युटी असू शकते ना, याला प्रश्न कसा पडत नाही अश्विनला काय माहिती. लगेच अश्विन म्हणतो, जा म्हणून. लगेच ती तिथून निघून म्हणजे लगेच ती आदिराजला मेसेज करते एवढ्या सगळ्यांच्या समोर की मी ताबडतोब इथून निघते, आपण ताबडतोब भेटूया, मी आता घरातून लगेच निघते असा मेसेज ती आदिराजला करते आणि आता तिथून निघून जाते. सायली आणि प्रियाला तर असं वाटत असतं ना की हिचं काय करावं काय नाही. सायली तर म्हणते, आता ही या वेळेला कुठे निघाली, हिची मीटिंग वगैरे काही नाही आहे, ही तर आपल्याला माहितीच आहे, पण कुठे निघाली असेल ही. अर्जुन म्हणतो, ही नक्कीच ना आदिराजला भेटायला निघाली असेल, आपण त्याला फोन करून कन्फर्म करूयात. असं म्हणून अर्जुन आणि सायली आता त्यांच्या रूममध्ये जातात. इकडे प्रतिमा त्या म्हणतात, चला आम्ही आता निघतो दोघी जणी म्हणून. कल्पनाताई म्हणतात, अगं असं काय, जेवून जा ना तुम्ही दोघी. सुमन काकू म्हणते, नाही वहिनी आम्हा दोघींना सुद्धा ना आता भूक नाही आहे आणि आम्ही येतो. असं म्हणून आता कल्पनाताई आणि सुमन काकू आणि प्रतिमा त्या दोघीही जातात. कल्पनाताई म्हणतात, विमल आम्ही दोघेही आमच्या खोलीमध्ये आहोत, तुझं स्वयंपाक झाला की आम्हाला कळव. आता प्रतापराव आणि कल्पनाताई हे सुद्धा आता तिथून निघून जातात. त्यानंतर अश्विन पण तिथून निघून जातो. आता हॉलमध्ये फक्त ना अस्मिता आणि चैतन्य हे दोघेच असतात. अस्मिता म्हणते, चैतन्य ऐक ना, मला एक गोष्ट सांग, अर्जुनसारख्या इतक्या हुशार माणसाला खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न कोणी का केला असेल रे. चैतन्य म्हणतो, असं करतो त्याला सांगायचं असतं खरं. चैतन्य म्हणते, हे बघ त्याचा एक अंदाज आहे, पण नक्की कोणी केला असेल ना हे आपण सांगू शकत नाही. ज्याने कोणी केलंय ना अस्मिताई, तो माणूस लवकरच जगासमोर येईल. अस्मिता म्हणते, अरे पण तो व्यक्ती आहे तरी कोण. चैतन्य म्हणतो, अरे जाऊ दे ना अस्मिताई, ते सगळं सोडून दे, मी ना तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. अस्मिता म्हणते, आता तू काय आणलेस माझ्यासाठी. चैतन्य म्हणतो, 1 मिनिट असं म्हणून त्याच्या बॅगेतलं ना ते जे गिफ्ट आणलेलं असतं ना तर ते काढतो आणि चैतन्य म्हणतो, अस्मिताई तुला नखं रंगवण्याचा खूप नाद आहे ना गं. आम्ही कॉलेजला असताना बघायचो ना, तो तासन तास नखं रंगवायची, तेव्हा मी असा विचार केला की तुला जे आवडतं ना ते तू आता केलं पाहिजेच, म्हणून मी तुझ्यासाठी हे बघ हा आर्ट नेल किट हे आणलेलं आहे म्हणून. आणि खरंच चैतन्य खूप छान आणलेला असतं. अस्मिता म्हणते, तू अर्जुन आणि अश्विन मला नेल पॉलिश लावण्यावरून किती त्रास द्यायचात ना. आता चैतन्य म्हणतो, नाही आता मी काय कुणीच तुला त्रास देणार नाही. अस्मिता म्हणते, अरे पण आता बाळामुळे काय झालंय ना की माझा हात सतत पाण्यामध्ये असतो आणि आता त्यामुळे नेल पॉलिश आता मी कधी लावणार ना, आणि लावून दाखवू तरी कोणाला. असं म्हणून अस्मिता जरा थोडीशी नाराज होते. चैतन्य विषय बदलतो आणि म्हणतो, अस्मिताई आपलं काय ठरलंय, हे बघ कोणाला
कोणाला दाखवण्यासाठी आपण काही करायचं नाही. तुला छान वाटतं ना म्हणून तू करायचं. तुझा आनंद आता तू तुझ्या आतमध्ये शोधायचा. ठीक आहे. अस्मिता म्हणते थँक्यू सो मच चैतन्य. चैतन्य म्हणतो यू आर मोस्ट वेलकम. आणि या दोघांचं सुद्धा ना बहीण भावाचं बॉन्डिंग खरंच खूप छान दाखवलेलं आहे हां. आणि आता आपण पाहतोय की इकडे अर्जुन आणि सायली दोघेजण सुद्धा रूममध्ये येतात. सायली म्हणते आज खरंच खूप मोठं संकट संपल्यासारखं वाटतंय. अर्जुन म्हणतो बायको संपलेलं नाहीच आहे, आता तर सुरुवात झाली आहे. प्रियाचा मुखवटा उतरवण्याची सुरुवात झालेली आहे. शांता मावशीचा खून प्रियानेच केला आहे. आता हे कोर्टामध्ये आपल्याला लवकरात लवकर सिद्ध करायचं आहे. आता सायली म्हणते पण आज तर संतोषने स्वतःवरच घेतला ना. अर्जुन म्हणतो यात पण हात ना प्रियाचाच असणार आहे. प्रियाने त्याला पैसे दिले असतील किंवा ब्लॅकमेल केला असेल आणि आज सुद्धा संतोष प्रियामुळेच कोर्टामध्ये खोटं बोललाय म्हणून. आणि आता अर्जुन पुढे बघा पुढे म्हणतो की आता आपल्याला संतोष निर्दोष आहे याचेच पुरावे आता आपल्याला शोधायचेत म्हणून. आता जेव्हा अर्जुन असं म्हणतो तेव्हा ठरलं तर मग आजचा हा भाग आहे ना इथे सांगतो. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आता आपण पाहतोय उद्याच्या भागामध्ये इकडे आदिराज जो आहे ना तर तो अक्षय या प्रियाला ना 5 लाख रुपये ट्रान्सफर करतो आणि हे सगळं सुद्धा ना तो कॅमेरामध्ये शूट करत असतो हां धीरज प्रियाला. आता सायली म्हणते आपल्या हातामध्ये पुरेसे पुरावे आहेत ना, आता आपण ते सगळ्यांच्या समोर आणायला सुरुवात करायलाच हवी. आणि यानंतर सायली तिचा मोबाईल ना किचनमध्ये चार्जिंगला लावते आणि निघून जाते. आता सायलीचा फोन वाजायला लागतो तर लगेचच प्रिया तो फोन बघते आणि म्हणते अरे सँडी, आणि फोन उचलते तर लगेच सँडी तिकडून म्हणत असतो तुम्ही पुराव्यासाठीच कॉल केलात ना, पण डोंट वरी मी प्रियाच्या सगळ्या अफेअरचे पुरावे माझ्या हातामध्ये लागलेत म्हणून. प्रिया म्हणते म्हणजे माझ्या अफेअरचे पुरावे आता सायली अर्जुन एकत्रित करताय असं म्हणून प्रिया इतकी घाबरते ना सँडीचा आवाज ऐकून की बस. आणि आता उद्याच्या भागामध्ये आता सँडी पुरावे कसे देतोय ना आणि त्याच्यामध्ये कशा कशा अडचणी प्रिया आणते आणि यातून काव्या कशी बाहेर काढते ना सँडीला, हे सगळं बघणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे माझी आवडती सिरियल हा माझा पहिला यूट्यूब चॅनल नक्की पहा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. भेटूया तर मग उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.